जय श्रीराम. मग बाकी सगळं मजेत ना? काल रात्री आपण निघालो होतो कोकणसाठी, तर आपण अर्ध्या रस्त्यात पोहोचून गेलो होतो आज. सकाळी उठून बघतो तो म्हटलं अजून बरंच लांब आहे कोकण. जसं-जसं आपण पुढे जात होतो, तसं-तसं आपल्याला चांगले-चांगले नजारे दिसत होते पाहायला. मग काय तुमच्या भाऊने खिडकीमधून डोकं बाहेर काढलं आणि पाहायला लागला नजारे मग. नजारे पाहत-पाहत तुमचा भाऊ थोडा दमून गेला होता. म्हटलं आता काहीतरी खाऊन घेऊ आणि मग पुढचे नजारे बघू. बाहेर आल्यावर मला असे-असे नावं दिसत होते बघायला. म्हटलं हे नाव मला परत कधी आठवणार बी नाही आणि आजपर्यंत कधी पाहायलाही भेटले नाही. तर आपण चाललो होतो आपल्या मावस भाऊच्या एंगेजमेंटला. आपल्याकडे एंगेजमेंट म्हणतात, पण त्यांच्याकडे पसंतीचा कार्यक्रम म्हणतात. तुम्ही फक्त रोड बघा किती भारी आहे. असे रस्ते तुम्हाला कोणत्याच मोठ्या सिटीमध्ये पाहायला भेटणार नाही आणि एवढी स्वच्छता इथे आहे ना, तेवढी स्वच्छता कुठेच भेटणार नाही बघायला. मग काय आपण पोहोचून गेलो होतो आपल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी. तयारी वगैरे करून आपण आलो होतो कार्यक्रमासाठी. इतकं गरम होत होतं, कूलर सोबत बर्फ बी आणून ठेवला होता. त्या भाऊने तर डायरेक्ट महामंडळ लग्नाचं बॅनर लावून दिलं होतं. म्हटलं काही विषय नाही, तुलाच जमलं फक्त हे काम. कार्यक्रम झाल्यानंतर आपण निघालो होतो मग पुढच्या ठिकाणासाठी. थोडं पुढे गेलो नाही तेवढ्यात राहुल मामा म्हणे माझा मोबाईल राहून गेला म्हणे रूम मध्ये. मोबाईल घेण्यासाठी आपण परत रूम कडे गेलो होतो, तिथे लॉक लावलेलं होतं आणि चावी पण बाहेर गेली होती. म्हटलं आता एकच पर्याय आहे, लॉक तोडावा लागेल. क्या कर रहा है यार तू? मतलब मजाक है क्या? श्लोक भाऊने भरपूर प्रयत्न केले पण त्याच्याने काही कुलूप उघडलं नाही. म्हटलं मग आता मलाच काहीतरी करावं लागेल. मग काय तुमचा भाऊ ग्राइंडर घेऊन आला आणि डायरेक्ट लॉक तोडून टाकलं. हे पण कशाचं आहे मला बी माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. मग सायंकाळी कार्यक्रम करून आपण पोचून गेलो होतो श्रीवर्धन बीचला. म्हटलं आता आलोच आहे, मग थोडंफार फिरूनच घेऊ ना. तुम्हाला सर्वांना खोटं पटेल पण तुमचा भाऊ आयुष्यात पहिल्यांदा बीचवर गेलाय आणि अशा टाइमवर गेलो आपण, आपल्याला सनसेट बी पाहायला भेटून गेला. बीच बघून आपण निघालो होतो दुसऱ्या ठिकाणाकडे. भेटू उद्या. जय श्रीराम.